अरे बेट्यानो, इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. हा, मला बी अजित पवार म्हणतात. पण गऱ्यांनो, नियतीचा खेळ बघा. खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबतोय. खरं तर माणूस जिवंत असताना ज्या गोष्टींसाठी झगडतो, ज्या मूल्यांसाठी तो आयुष्यभर तडजोड करत राहतो, त्या मूल्यांची किंमत त्याच्या हयातीत फारशी लावली जात नाही. तो चालता फिरता बोलता वावरता असतो तेव्हा त्याच्या चुका मोठ्या दिसतात, कमतरता अधोरेखित केल्या जातात. पण तो थांबतो, कायमचा थांबतो, तेव्हा त्याच्या आयुष्याचं मोजमाप सुरू होतं. मृत्यू हा केवळ देहाचा अंत नसतो, तो माणसाच्या आयुष्याचं आरसपाणी असतो. जिवंतपणी दुर्लक्षित राहिलेली मेहनत, न बोललेली प्रामाणिकता, न मागितलेली निष्ठा सगळी एकाएकी मौल्यवान ठरते. कौतुकाच्या ज्या शब्दांसाठी तो आयुष्यभर आसुसलेला असतो, ते बळ देणारे शब्द त्याच्या जाण्यानंतर सहजपणे ओघळतात. फुलं, हार, श्रद्धांजली, लेख, पोस्ट, सगळं काही उशिरा का होईना पण मनापासून त्याला दिलं जातं. कधी कधी तर जन्मभर विरोध करणारी मंडळीही गेल्यानंतर गोडवे गातात. ही समाजाची एक विचित्र पण कटू सवय आहे. जिवंत माणसाला माणूस न पाहता त्याच्याशी स्पर्धा केली जाते आणि मृत माणसाला मात्र आदर्श बनवलं जातं. त्याच्या चुका माफ होतात, संघर्ष गौरवले जातात आणि साधेपणालाच महानतेचं रूप दिलं जातं. जणू मृत्यूच माणसाला महान बनवतो. पण खरा प्रश्न असा आहे की हे कौतुक जिवंतपणी का शक्य होत नाही? 2 शब्दांचं मनापासून कौतुक, वेळेत दिलेली दाद, साधा पण प्रामाणिक आदर, यासाठी माणसाला मरावंच लागावं का? की आपण इतके स्वार्थी, इतके व्यस्त आणि इतके संवेदनाशून्य झालो आहोत की समोर उभी असलेली माणुसकीच आपल्याला दिसत नाहीये? विरोध असणे, विरोध करणे गैर नाही, पण त्या विरोधातूनही माणुसकी जिवंतपणी जपली पाहिजे, हे मात्र असलं पाहिजे. माणसाचं खरं कौतुक त्याच्या मृत्यूनंतर नव्हे तर त्याच्या संघर्षात व्हायला हवं. त्याच्या पडण्यात, त्याच्या उभं राहण्यात, त्याच्या प्रामाणिक प्रयत्नात आणि त्याच्या जिवंत असण्याच्या प्रत्येक क्षणात त्याचं कौतुक व्हायला हवं. कारण मृत्यूला कौतुकाची गरज नसते. कौतुकाची गरज असते ती जिवंत माणसाच्या मनाला, जे अजूनही शब्दांनी सावरू शकतं, आपल्या 2 चांगल्या शब्दांनी बळकट होऊ शकतं. आणि म्हणूनच हा विचार अधिक अस्वस्थ करतो की आपण कौतुक करण्यासाठी माणसाच्या अंताची वाट पाहतो. ज्या क्षणी माणूस श्वास घेतो, स्वप्न पाहतो, झगडतो, त्या क्षणीच हे त्याचं कौतुक केलं तर कदाचित कौतुक ऐकण्यासाठी माणसाला मरावं लागणार नाही. म्हणूनच मेल्यानंतर नव्हे तर जिवंतपणीच कौतुक करा आणि आपल्या कौतुकाच्या 2 शब्दांनी त्याचे जीवन बहरू द्या. त्यासाठी खरी माणुसकी ही जिवंतपणीच जपा. मित्रांनो, व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.